तुम्ही नेटफ्लिक्सवरची डब्बा कार्टेल ही सिरीज पाहिली असेल. त्यात एक गृहिणी कुटुंबासाठी पैसे जमवण्यासाठी डब्यातून ड्रग्सचा व्यवहार करते. काही काळाने तिच्या लक्षात येतं की आपली सासू तर या व्यवसायातली क्वीन आहे. सासू अधिक पैसे मिळवण्यासाठी ड्रग्सचं मोठं रॅकेट तयार करते. त्यासाठी टिफिनच्या डब्यांचा वापर केला जातो. एका फ्लॅटमधून हे सगळं रॅकेट सुरू असतं. आता इतकं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नुकताच टिटवाळ्यात अंमली विरोधी पथकाने केलेली एक कारवाई आहे. आणि या कारवाईमध्ये अशाच एका ड्रग्स क्वीनला अटक करण्यात आली आहे. बालगर्ल, 2 लग्न ते अलिशान फ्लॅटमधनं ड्रग्सचा व्यवसाय असा तिचा प्रवास राहिला आहे. अश्विनी पॉल असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेकडून तब्बल 6 कोटी रुपयांच्या 5,000 एक्सटेन्सी गोळ्या जप्त करण्यात आल्यात. आता हे इतकं मोठं रॅकेट कसं उघडकीस आलं आणि याचं नेस्कोच्या पार्टीशी काय संबंध आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को मैदानावर एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता, तर आणखी एक तरुणी गंभीर होती. नेस्कोच्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचं सेवन झाल्याचं समोर आलं होतं. ड्रग्समध्ये झिंगणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले होते. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. दुसरीकडे इतर ठिकाणी देखील पोलिसांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी साकीनाका इथल्या एका ड्रग पेडलरची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तिथे केलेल्या छाप्यात त्यांना 200 एक्सटेन्सी गोळ्या मिळाल्या होत्या. पोलिसांनी इरफान अन्सारी या ड्रग पेडलरला या कारवाईमध्ये अटक केली होती. हा इरफान गोरेगावच्या पार्टीत देखील असल्याचा पोलिसांना आता संशय आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्याच्याकडे चौकशी केली जाते. इरफानकडे केलेल्या चौकशीतून सुफियान याचं नाव समोर आलं. सुफियान हा इरफान आणि अश्विनी यांच्यातला दुवा होता. सुफियान याच्याकडे केलेल्या चौकशीतनं अश्विनीचं नाव समोर आलं. आता ही अश्विनी पॉल नेमकी कोण आहे हे देखील समजावून घेऊयात. अश्विनी पॉल ही मूळची पुण्याची आहे. ती 10वी नापास आहे. 2012 साली ती पुण्यातून कामाच्या शोधासाठी मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर ती बालगर्ल म्हणून काम करू लागली. पुढे बालगर्लचं काम बंद झाल्यानंतर ती ड्रग्सकडे वळाली. या अश्विनीची 2 लग्न झालीत आणि त्यातनंच तिला हे पॉल जे नाव आहे ते मिळाले. तिचा एक पार्टनर कारागृहात आहे. ही अश्विनी पॉल ड्रग्सच्या साखळीत येण्याची कहाणी देखील इंटरेस्टिंग आहे. अश्विनीचा पार्टनर कारागृहात असताना तिची ओळख इरफानशी झाली होती. हा इरफान तोच आहे ज्याला साकीनाक्यातून पोलिसांनी अटक केली होती. या इरफानला आधी NCBने अटक केली होती. तो 4 वर्ष कारागृहात होता. आता ही अश्विनी जेव्हा तिच्या पार्टनरला भेटण्यासाठी कारागृहात जायची तेव्हा तिची ओळख इरफानशी झाली होती. इरफान गेल्या वर्षी कारागृहातून बाहेर पडला. त्याने अश्विनीला गाठलं आणि जास्त पैसे मिळतील याचं आमिष दाखवत तिला ड्रग्सच्या पेडलरच्या साखळीत ओढलं. अश्विनीचं वेगळंच नेटवर्क होतं. पकडलं जाऊ नये म्हणून ती सातत्याने घर बदलायची. नवी मुंबई, कल्याण आणि त्यानंतर टिटवाळ्याला ती राहायला आली होती. पोलिसांनी इरफानकडून सुफियान आणि सुफियानकडून अश्विनीची माहिती मिळवली. अश्विनीपर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी अवघड होतं. अश्विनी वेगवेगळ्या कंपनीचे 7 ते 8 सिम कार्ड वापरत होती. त्याचबरोबर ड्रग्स पेडलर असतील किंवा कस्टमर असतील यांच्याशी VoIP कॉलवरच बोलायची. आता हे VoIP काय आहे तर हे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल असं आहे. यात इंटरनेटचा वापर करून कॉल केला जातो. वेगवेगळ्या भागात फिरल्यानंतर अश्विनीने टिटवाळ्यातील पद्मावती रॉयल कॉम्प्लेक्समध्ये आपलं बस्तान बसवलं होतं. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे पथक नेमण्यात आलं होतं त्यांनी सलग 3 दिवस तांत्रिक पुरावे आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे तपास केला. अखेर पथक टिटवाळ्यातील तिच्या राहत्या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचलं. शनिवारी रात्री छापा टाकताच पोलिसांनाही धक्का बसला. घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सटीनच्या गोळ्या पोलिसांनी पहिल्यांदाच जप्त केल्या. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असं अश्विनीला वाटत होतं. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात साठा तिने घरातच करून ठेवला होता. अश्विनीच्या साथीदारांना पोलिसांनी पकडलं होतं, परंतु ही माहिती अश्विनीपर्यंत पोहोचायच्या आधीच पोलिसांनी तिच्या घरावर छापा घातला आणि तिला अटक केली. जप्त केलेल्या एक्सटेन्सीच्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यांसारखी चिन्ह कोरलेली आढळली आहेत. यापूर्वी नेस्को प्रकरणातही अशाच चिन्हांच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सप्लाय नेटवर्क असण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. अश्विनीकडून 4 ते 5 मोबाईल आणि 7 ते 8 सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.
ड्रग सप्लायसाठी ती वेगवेगळे क्रमांक तात्पुरत्या स्वरूपात वापरत होती. पोलीस आता तिच्या फोनमधील डेटा तपासत असून यामधून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. अश्विनी 1,500 ते 2,000 रुपयांमध्ये या गोळ्यांची विक्री करायची. कॉलेजमधली मुलं हे तिचं सॉफ्ट टार्गेट होतं. तिच्या मोबाईलच्या डेटामधनं मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. आपण बघतो की गेल्या अनेक काळापासून महाराष्ट्रात ड्रग्सचं रॅकेट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साताऱ्यातून मोठी ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्याच पद्धतीनं इतर शहरांमधील देखील मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.